ब्रेकिंग न्यूज। मालेगाव हादरले। मुसळधार पावसात घराचा स्लॅब कोसळला, आजी व नातवाचा मृत्यू। मालेगाव शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे। कलेक्टर पट्टा परिसरातील महारुद्र हनुमान मंदिराशेजारी असलेल्या एका घराचा स्लॅब अचानक कोसळल्याने घरातील आजी आणि नातवाचा जागीच मृत्यू झालाय। मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारी सुमारे 3 वाजेच्या दरम्यान सतत पडत असलेल्या पावसामुळे घराचा स्लॅब कोसळला। या दुर्घटनेत विमलबाई पंढरीनाथ येवले वय 80 वर्ष आणि चेतन रामचंद्र येवले वय 20 वर्ष यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। या घरात एकूण 5 जण वास्तव्यास होते। घटना घडल्यानंतर अग्निशामक दलाचे अधिकारी व कर्मचारी तसेच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले। ढिगाऱ्याखालून इतर कुटुंबियांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले, मात्र आजी आणि नातवाचा जीव वाचवता आला नाही। या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून सततच्या पावसामुळे जीर्ण व धोकादायक घरांबाबत नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे। S9 TV न्यूज साठी गणेश शिंदे, मालेगाव। आज रोजी दुपारी 2:30 वाजता स्थानिक नागरिकांचा नगरसेवक म्हणून मला फोन आला की आमच्या कॉलनीमध्ये असा प्रकार झाला। आबा पगारी म्हणून त्यांचा मला फोन आला आणि तात्काळ आम्ही इथे येण्याचा प्रयत्न केला। पण त्यावेळेस ते तिघं पेशंट घेऊन सटाण नाक्यावर सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन आलेत। त्यांना आल्यानंतर डॉक्टरांना त्यावेळेस डॉक्टरांनी बघितल्यानंतर ते मृत घोषित केले। मग तिथून आम्ही दोघं डेड बॉडी सिव्हिलला घेऊन गेलो आणि स्थानिक आदर छावणी पोस्ट यांचे नवीन PI साहेब आलेले आहेत, सानप साहेब म्हणून, त्यांना ही माहिती कळवली। त्याच्यानंतर माननीय तहसीलदार साहेबांना ही माहिती कळवली आणि आमचे आमचे लाडके नेते गिरीश भाऊ महाजन यांच्या PNशी आमचं बोलणं झालं या विषयावर की आपत्कालीनमध्ये या परिवाराला आपल्याला काही मदत करता येईल का। तर साहेब अधिवेशनामध्ये असल्यामुळे घटना जी घडलेली आहे ते त्यांचं खूप जुनं घर आहे आणि सतत पाऊस चालू असल्यामुळे तो स्लॅब खाली कोसळला आणि हे घरात बसलेले होते आणि ती जी नात होती त्यांची जी मुलगी, लहान मुलगी, ती थोडंसं बाजूला असल्यामुळे तिला कुठल्या प्रकारची काही इजा झालेली नाही, ती व्यवस्थित आहे। पण हे आम्ही माननीय गिरीश भाऊ महाजन यांच्याशी संपर्कात आहेत आणि आपत्कालीन व्यवस्थेमध्ये या परिवाराला आपल्याकडनं काही मदत करता येईल ती मदत आम्ही करणार। त्याच्यानंतर सकल वाणी समाजाकडनंही त्यांना एक मदतीचा एक मोठा हातभार लागणार आहे आणि आमच्यासारख्यांना जे वाटलं पूर्ण ते फुलाची पाकळी म्हणून आम्ही त्यांना मदत करणार। थँक्यू। आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका।